नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण रिव्ह्यू करूयात एका बहुचर्चित मराठी क्लासिक चित्रपटाचा सिक्वल नवरा माझा नवसाचा पार्ट 2 बद्दल. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, वैभव मांगले. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत पहिल्या भागाप्रमाणेच सचिन पिळगावकर. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. या चित्रपटाची कथा ही पहिल्या भागापुढेच काही वर्षानंतर सुरू होते. यातील पात्र पण तीच आहेत. तर आता वॅकीची मुलगी श्रद्धा मोठी झाली आहे. तिचं एका मुलावर प्रेम असतं आणि त्याचं नाव असतं लॅम्बी. तिचं लग्न त्याच्यासोबत लावून देण्याचं ठरतं. श्रद्धा आणि तिची आई भक्ती हे दोघी धार्मिक असतात, तर लॅम्बी हा नास्तिक असतो. भक्तीने श्रद्धासाठी एक नवस केलेला असतो. त्या नवसाप्रमाणे वॅकी हा दरवर्षी त्याने बनवलेली गणपतीची मूर्ती गणपतीपुळेला जाऊन विसर्जित करणार. पण श्रद्धाच्या लग्नानंतर ती मूर्ती लॅम्बीने गणपतीपुळ्याला जाऊन विसर्जित करावी आणि ही प्रथा सुरू ठेवावी असं भक्तीला वाटत असतं. पण लॅम्बी नास्तिक असल्यामुळे तो या गोष्टीसाठी नकार देतो. पुढे अशा काही घटना घडतात ज्यामुळे लॅम्बी हे करायला तयार होतो. त्यामध्ये सुद्धा अजून एक नवस दडलेला असतो आणि लॅम्बीला अजून एक धक्का बसतो. काय लॅम्बी बाप्पाची मूर्ती घेऊन गणपतीपुळेला जातो का? हा प्रवास पाहण्यासाठी तुम्हाला हा विनोदी चित्रपट बघावा लागेल. आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल. यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट. पहिलं बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्सबद्दल. चित्रपटाची स्टोरी लाईन मागच्या भागापासूनच कंटिन्यू पुढे केली आहे आणि ते बरं वाटतं. काही पात्र बदलली आहेत, ते ठीक आहे. नाहीतर सिक्वल बोलले की पूर्णच नवीन स्टोरी लाईन दाखवतात आणि तसा प्रकार इथे नाहीये. दुसरा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे वैभव मांगले. खरं तर वैभव मांगले हे चित्रपटाचे खरे हिरो आहेत. त्यांची डायलॉग डिलिव्हरी, पंचलाईन एकदम परफेक्ट जमलं आहे. ते आपल्याला खूप हसवतात. मिस्टर मूर्ती आणि अशोक मामा यांचे दोन्ही सीन्स आपल्याला खूप हसवतात. त्यानंतर शेवटचा नवस फेडण्याचा आणि चार चौघ ज्याप्रमाणे सगळे येतात ते आपल्याला खूप आवडतं. हा चित्रपट आई वडिलांच्या पिढीला आणि कुटुंबाला नक्की आवडू शकतो. त्यांना तो खूप हसवेल. असं वाटतं हा चित्रपट त्यांच्यासाठीच बनलेला आहे. नॉस्टॅल्जिया असल्यामुळे आपण काही प्रमाणात चित्रपट एन्जॉय करू शकतो. आता बोलूया काही निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल. चित्रपटाचा स्क्रीन प्ले म्हणजे सगळीच भेळ आहे. सगळेच थोडं टाकण्याचा प्रयत्नात पूर्ण निराशा झाली आहे. चित्रपट इतका लाऊड आणि गोंगाट असलेला वाटतो. प्रोडक्शन तर इतकं फेक वाटतं जसं की दादर स्टेशन, ट्रेनचं इंटिरियर, शेवटचं उंदीर बघून ती पहिल्या पार्टमध्ये जी ऑथेंटिसिटी होती ती दिसत नाही. त्यानंतर रिपिटेटिव्ह डायलॉग पण इरिटेटिंग वाटतात. अभिनय तर सर्वांचाच ओव्हर द टॉप वाटतो. आता बोलूया सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपटातील गाणी इतकी वाईट आहेत. त्यात सगळेच लिरिक्स, त्यापासून गाण्याची प्लेसमेंट, त्यात गाणी 5-5 मिनिटं सुरूच राहतात. चित्रपटात एक ॲड आपण बघतोय की काय असं आपल्याला वाटायला लागतं. शेवटचं गणपतीचं गाणं तर क्रेडिट सीन्स बरोबर आलं असतं तरी चाललं असतं. चित्रपटात सोनू निगम, जॉनी लिव्हर यांचे कॅमिओज आहेत, पण त्यांची प्लेसमेंट एकाच गाण्यात आहे. असं वाटतं फक्त नॉस्टॅल्जियासाठी बनवलं आहे. कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनचे प्रवासी, ट्रेनमधील विविध प्रवासांच्या गोष्टी यांबद्दल अजून चांगला स्क्रीनप्ले लिहिला गेला असता. पहिल्या भागात जे कॅरेक्टर होते तसे इथे लक्षात राहत नाही. हा चित्रपट वन टाइम वॉच आहे. तेही आई वडिलांच्या पिढीला खूप आवडेल. ते हसतील सुद्धा. तर हा होता रिव्ह्यू नवरा माझा नवसाचा पार्ट 2चा. अजून उत्तम चित्रपट बनवता आला असता. हा चित्रपट खूपच डल वाटतो. तरी एकाच वयोगटातील लोकांना हा आवडू शकतो. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.